नमस्कार मंडळी, मी नीताच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण दुधाचा मसाला आणि मसाला दूध कसं करणार आहोत ते बघणार आहोत. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 20 बदाम, 20 काजू, 15 पिस्ते घेतलेत, 3 अक्रोड घेतलेत. जर तुमच्याकडे अक्रोड थोडे मीडियम साईजचे असतील तर तुम्ही 3 ते 4 घेऊ शकता, पण हे थोडेसे मोठे असल्या कारणामुळे इथे फक्त मी 3 घेतलेले आहेत. आणि 1 चमचा हळद घेतली आहे, 5 ते 6 वेलची घेतलेली आहे, 1 चम्मच केशरच्या काड्या घेतलेल्या आहेत. बाजारात मिळणाऱ्या त्या मसाल्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ असतो, तो म्हणजे मिल्क पावडर. कारण ह्या मिल्क पावडरमुळे आपल्या दुधाला चांगला घट्टसरपणा येतो आणि त्याची चवसुद्धा चांगली मधाळ येते. त्याच्यामुळे हे जेव्हा आपण मसाला तयार करतो त्यामध्ये मिल्क पावडरचा वापर नक्की करावा. आता मी इथं एका पॅनमध्ये आधी जरा वेलची भाजून घेते, कारण की ड्रायफ्रूटमध्येच वेलची टाकली तर ती व्यवस्थितरित्या भाजली जात नाही. आणि वेलची भाजताना आपल्याला ती जोपर्यंत जरा थोडी टम्म फुगत नाही तोपर्यंत तिला आपल्याला भाजून घ्यायची आहे. कारण की जरा ती चांगली भाजली गेली की ती मिक्सरमध्येही चांगली वाटली जाते. इथे मी आता अर्धा मिनिटभर चांगली वेलची भाजून घेतलेली आहे. आता वेलची भाजून झाली की आपण जे काजू बदाम पिस्ता आहे तेही आपल्याला चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला जर भाजून घ्यायचं नसेल तर तुम्ही डायरेक्टही मिक्सरला वाटू शकता, पण जर हे ड्रायफ्रूट जर आधी थोडे भाजून घेतले तर त्याची चवही चांगली खरपूस लागते. आणि हा मसाला तुम्ही साठवण म्हणून जर ठेवलात तर तो जास्त काळ टिकतो. पण जर ड्रायफ्रूट्स न भाजता जर त्याची पावडर केलीत आणि जर ते अशी साठवण म्हणून जर ठेवलीत तर काही काळानंतर त्याला थोडासा उग्रच असा वास पण येतो आणि त्याची चवही जरा थोडीशी बदलते. त्याच्यामुळे जरा ड्रायफ्रूट्स थोडेसे भाजून घ्या. आता मी इथे थोडे अक्रोडचे थोडे तुकडे करून घेते, म्हणजे ते पटकनरित्या भाजले जातील. आता ह्यालाही आपल्याला जास्त वेळ भाजायचं नाही आहे, फक्त मिनिटभर भाजायचं आहे, कारण आपला पॅन आधीच चांगला गरम झालेला आहे. त्यामुळे त्याला जास्त काही वेळ लागत नाही. हा अर्धा मिनिटभर किंवा मिनिटभर त्याला भाजून घ्यायचं आहे. आता आपले ड्रायफ्रूट तर चांगले भाजून झालेत. आता ह्याला हलकंसं थंड करून घेऊयात, कारण गरम असतानाच जर आपण लगेच त्याला मिक्सरमध्ये बारीक केलं तर लगेच त्याला मॉइश्चर पकडू शकतं. त्याच्यामुळे ह्याला चांगलं थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याची पूड करून घ्यायची आहे. ड्रायफ्रूटची पेस्ट करण्याआधी मी इथं वेलचीची पेस्ट करून घेते, कारण डायरेक्टली ड्रायफ्रूटमध्ये जर आपण ह्याला वाटायला टाकलं तर ती व्यवस्थितरित्या वाटली जात नाही. आणि आता वेलचीची पूड चांगली बारीक व्हावी म्हणून त्यासाठी मी इथं थोडंसं अर्धा चमचा साखर ॲड केलेली आहे. आता वेलचीची पूड झाली आहे. आता आपण ह्या सर्व ड्रायफ्रूटची पूड करून घेऊयात. आता ड्रायफ्रूटची पूड करून झाली आहे. आता ह्यामध्येच आपल्याला आपण जी वेलचीची पूड केलेली आहे ती आता ह्यामध्ये आपण ॲड करतो आहे. आणि ह्यामध्येच आपल्याला केशरच्या काड्या, हळदही ॲड करून घ्यायची आहे आणि ह्यालाही हलकंसं बारीक करून घ्यायचं आहे. आपल्याला हा जो मसाला आहे तो जास्तही पिठासारखा करायचा नाही आहे, कारण हा मसाला आहे तो थोडासा जाडसर असला की तो खायलासुद्धा छान मजा येते. आता सर्वात शेवटी आपल्याला मिल्क पावडर ॲड करायची आहे. मिक्सरमध्येच आपल्याला मिल्क पावडर ॲड करायची नाही आहे, नाहीतर ती लगेच घट्टसर होऊ शकते. सांगितल्या पद्धतीनुसार जर ही पूड करून ठेवलीत तरी फ्रीजमध्ये महिना ते 2 महिने आरामात स्टोअर राहते. तुम्हाला जर हळदी कुंकाचा जरी कार्यक्रम असला आणि त्यासाठी महिलांना काहीतरी स्पेशल असं काहीतरी द्यायचं असेल तर ही रेसिपी पण एक भन्नाट ऑप्शन आहे, हो की नाही? चला तर मग पटकन मसाला दूध करायला घेऊयात. चला तर मग आता आपण मसाले दूध बनवायला घेऊयात. इथे मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. आपण मसाला तयार करत असतानाच मी ते दूध आधी उकळायला ठेवलं होतं. तुम्हाला जर गाईचं दूध वापरायचं असेल तर तुम्ही तेही वापरू शकता, पण शक्यतो मसाले दुधासाठी म्हशीचं दूध प्यायला अतिशय मस्त लागतं, कारण की त्याच्यात जे तुप्पटसरपणा असतो त्यामुळे आपली दुधाची चव अप्रतिम होते. आता मी ह्यामध्ये 2 चमचे साखर ॲड केलेले आहे. आता साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण अर्धा लिटर दुधासाठी 2 ते 3 चमचे साखर अगदी पुरेशी आहे. इथे मी अर्धा लिटर दुधासाठी 2 चमच्यांचा मसाल्याचा वापर केलेला आहे. आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता, पण अर्धा लिटरसाठी 2 चमचे मसाला पुरेसा आहे. आणि आपण हा मसाला टाकून झाल्यानंतरसुद्धा आपल्याला फक्त मिनिटभरच त्याला गॅसवर ठेवायचं आहे. जास्त वेळही त्याला उकळून द्यायचं नाही आहे, नाहीतर ते जास्त घट्ट होऊ शकतं आणि थोड्या वेळानंतर ते तसं मलाईसारखं बनू शकतं. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. आता पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.